हा सगळा प्रवास नेमका कसा होता? आमच्या प्रेक्षकांना सुरुवातीला काय सांगाल? प्रवास हा खडतर होता खूप. लहानपण अख्खं इतकं अवघड होतं ना आमचं. त्यामुळे मला असं सतत वाटायचं की मला सगळं द्यायचं माझ्या आईवडिलांना. सेक्रेड गेम्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे ट्रोलिंग झालं. कसं फेस केलं त्या सगळ्याला? जी गोष्ट फक्त वादग्रस्त होते, जी गोष्ट फक्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातून पोहोचते, तीच पोहोचते अनफॉर्च्युनेटली. सावित्रीबाई करताना काही वेगळा अनुभव आला? कुठेतरी पुण्य केलं असेल जे मला ती भूमिका मिळाली, कारण त्यांचं एवढं काम आहे ते आपण पडद्यावर निभवणं हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. प्रेरणा कुठून मिळाली की बाबा खेडेगावांमध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा आणि शिक्षण यासाठी काम करण्याची? आपल्या खेडेगावामध्ये आजही तू बघितलं तर शाळांची हालत खूप दुर्मिळ आहे. पाण्यावर कितीतरी गावांमध्ये अजूनही काम केलेलं नाही. संडास आहे पण वापरत नाहीत कोणी. कलाकार आणि प्रसिद्धी हे तर समीकरण आहे, मात्र मग या प्रसिद्धीपासून लांब राहणं हे का म्हणजे पसंत केलंय पहिल्यापासून? मी एक तर ना फार मिनिमलिस्टिक आयुष्य जगते. माझ्यासाठी आता ही माझ्या आईची साडी आहे, ही 22 वर्ष जुनी साडी आहे. माझ्यासाठी हे डिझायनर वेअर आहे. खऱ्या आयुष्यातली दुर्गा म्हणजे कोण? आई आहे माझी. खूप खूप मेहनत केली आहे तिने. आईची साडी नेसल्यावर काय फील असतो? एकदा तिची साडी किंवा तिचं काही घालून मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मला असं वाटतं की मी कुठलंही काही म्हणजे जग जिंकू शकते, कारण तिचा मला सपोर्ट आहे. मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आई खूप स्ट्रिक्ट. एक असा वेळ गेला ना की ज्यावेळेस मला खूप राग यायचा तिचा आणि मला नाही आवडायचं तिच्याशी बोलायला. मी जेव्हा समाजाकडे बघायला गेले तेव्हा मला कळलं की अरे मी का उगीच आईला दोष देते, कारण तिने तोच समाज बघितला आहे, तेच आयुष्य जगलेले आहे आणि मला त्या समाजाला बदलायचं. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत असलेली दुर्गा ही प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच, पण एक सामाजिक कार्यकर्ती सुद्धा आहे. तिला अँग्री इंडियन गॉडेसेस मधील तिच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओळख मिळाली. तिनं सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्स मालिकेतून सुद्धा खूप प्रसिद्धी मिळवली आणि ट्रायल बाय फायर यातल्या भूमिकेसाठी सुद्धा तिला समीक्षकांचा पुरस्कार मिळालाय. तर सामाजिक कार्यकर्ती म्हणून ती महाराष्ट्रातल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी, पाणी पुरवठा, शौचालय या सुविधांसाठी काम करते. तर तुम्ही ओळखलंच असेल, ती आहे राजश्री देशपांडे. राजश्री, खूप खूप स्वागत आम्ही दुर्गा या आमच्या कार्यक्रमात. खरं तर राजश्री देशपांडे म्हटलं की अगदी आंतरराष्ट्रीय लेवलचे म्हणजे काही ड्रामाज किंवा OTT प्लॅटफॉर्मवरच्या काही वेब सिरीज आणि अशा सगळ्या गोष्टी समोर येतात आणि अर्थात सेक्रेड गेम्स. तर या सगळ्यापर्यंतचा प्रवास आणि मिळालेले अनेक पुरस्कार, हा सगळा प्रवास नेमका कसा होता? आमच्या प्रेक्षकांना सुरुवातीला काय सांगाल? थँक्यू सो मच. सगळ्यांचं खूप खूप ॲक्च्युली प्रवास हा खडतर होता खूप, कारण माझं शिक्षण, जन्म माझा औरंगाबादचा आहे आणि तिथल्या आजूबाजूच्या गावांमध्ये मी वाढलेली आहे. तर एक महाराष्ट्रीयन हंबल बॅकग्राऊंड, म्हणजे असं की परत गव्हर्मेंट ऑफिसर हे फॅमिली, म्हणजे माझे वडील माझे आधी शेती करायचे. शेती होऊ शकली नाही कारण दुष्काळ होता, त्यामुळे शेती त्यांना सोडावी लागली आणि मग आई पण एका गव्हर्मेंट याच्यामध्ये होती. त्यामुळे म्हणजे शिक्षण करणं हाच एक महत्त्वाचा भाग होता आमच्या घरामध्ये. आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आईने आम्हाला खूपच अगदीच कडथर असं करून वाढवलेलं आहे. त्यामुळे एक कुठलाही आर्ट किंवा क्राफ्ट किंवा स्पोर्ट्स या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये होत्या. आणि शिक्षण घेऊन पुढे जा आणि काहीतरी करा, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, लॉयर बना. म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रीयन घरामध्ये हेच असेल की तुम्ही मोठे व्हा, डॉक्टर, इंजिनियर, लॉयर बना किंवा एखाद्या गव्हर्मेंट सर्व्हिस करा. ते इथपर्यंतच ते होतं आमच्या इथे पण. आणि तसा प्रवास सुरू झाला. पण माझे बाबा एक असे होते की घरी कोणी यायचं तर बाबा म्हणायचे, नाचते खूप चांगली, मिमिक्री करते. तर मग मी असं एक तिथे असं मिमिक्री करून दाखवायचे किंवा माधुरी दीक्षितच्या गाण्यांवर डान्स करून दाखवायचं. आणि मला ते एक असं होतं की लोकांपर्यंत, म्हणजे जे पण कोणी मला बघत होते
तो एक आनंद होता तो, आणि मला तो आनंद बघून मला खूप आनंद व्हायचा. पण प्रोटोकॉल ऑफ लाईफ, त्यामुळे शिक्षण घेऊन मी लॉ केलं. मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी काही वर्ष काम केलं, कारण मी औरंगाबादमधून पुण्यात आले शिकायला. आणि तिथे सपोर्ट कसा करणार, कारण आईने आधीच सांगितलं होतं की आपण नाही करू शकणार तुला सपोर्ट, कारण शिक्षणाचा ऑलरेडी खर्च खूप आहे, आणि दोघंही अतिशय म्हणजे की लाईक दे वर मॅनेजिंग देअर एंड्स मीट ॲट दॅट टाईम. त्यामुळे खूप अवघड होतं. मग मी नोकरी करून मग मी माझं शिक्षण केलं. मग ॲडव्हर्टायझिंगमध्ये काही वर्ष काम केले. पण असं होतं ना की एकदा तो एक कलावंताचा, एक नाटकाचा एक शिक्का असतो किंवा एंटरटेनमेंटचा एक शिक्का असतो, तर त्याला आपण विसरू नाही शकत. मग तसं तिथून मग मी एक ब्रेक घेतला ॲडव्हर्टायझिंगमधून, आणि मी मुंबईला आले. आणि तिथून मग बेसिकली हेच आहे ना की काय करायचं माहीत नव्हतं, पण लोकांना एंटरटेन करायचं आहे, स्टोरीज सांगायच्या आहेत, हे एक नेहमी माझ्यामध्ये होतं. कारण स्वप्न खेडेगावामध्ये किंवा Tier 2 Tier 3 सिटीजमध्ये एवढं स्वप्न बघणं की आपण हे करू शकतो, ते त्यावेळेस अवघड होतं. आत्ता तरी थोडंसं पॉसिबल आहे, पण त्यावेळेस असं होतं की आमच्याकडे तेवढे असे हिरोज नव्हते ना खेडेगावातले. आत्ता आहेत बरेच. तर पण मी जेव्हा मुंबईत आले आणि सिनेमाचा प्रवास सुरू झाला, आणि त्याबरोबर सोशल वर्कचा पण प्रवास सुरू झाला. अवघड होता तो पण, कारण आपलं कोणीच नाही आहे इथे. म्हणजे या क्षेत्रात येताना किंवा बा असतं ना की हा माझ्या घरातले या क्षेत्रात आहेत, तर ही बॅकग्राऊंड आहे हो, किंवा काहीच काय. नाही ना, हां. कोणीच नव्हतं माझ्याकडे. त्यामुळे खूप अवघड होतं हे सगळं करणं. आणि त्यामुळे प्रत्येक स्टेप बाय स्टेप ना, म्हणजे तुम्ही आता असं झालं की जेव्हा मी काम करत होते कॉर्पोरेटमध्ये, तेव्हा आर्ट वगैरे तुम्ही सगळंच विसरून जाता. आधी तरी मी पुस्तकं वाचायचे किंवा सिनेमे बघायचे कॉलेजमध्ये वगैरे असताना, पण जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा कुठे वेळ मिळायचा, कारण तुम्हाला तुमचं सतत लक्ष याच्यामध्ये असतं की तुम्ही पैसा कमवा, कारण तुम्हाला फीस भरायची आहे, तुम्हाला घरचा खर्च करायचा आहे, तुम्हाला गोष्टी घ्यायच्या आहेत. आणि माझ्यासाठी हे होतं की माझ्या आई वडिलांना मी काय काय प्रोव्हाइड नाही करू, असं झालं होतं की माझ्या आईला असं मी साड्या घेणार, मग मी गाडी घेऊन देणार, मग मी हे करणार, मी ते करणार, कारण लहानपण अख्खं इतकं अवघड होतं ना आमचं. त्यामुळे मला असं सतत वाटायचं की हे होतं ना की मला सगळं द्यायचं आहे माझ्या आईवडिलांना. त्यांनी सगळं आमच्यासाठी एवढं सॅक्रिफाईस केलेलं आहे, तर मला आता हे सगळं पुरं करायचं, त्याची सगळी हौस पूर्ण करायची आहे. त्यामुळे मी तसं होतं. पण एक वेळा असं झालं की आपण फक्त पैसे कमवण्यासाठी काम करतो आहे, आणि आपल्याला जे आवडतं, आपल्याला ज्याचं स्वप्न आपण कधीतरी कुठेतरी बघितलं होतं की आपण परफॉर्म करायचं आहे, आपल्याला नाटकात काम करताना मजा यायची, ते आपण सोडून दिलं. त्यामुळे तो एक कधी ना कधीतरी आयुष्यात एक वेळ येतो की तुम्हाला असं वाटतं आता बस झालं. तर माझा पण तो वेळ आला. आय वॉज ऑलमोस्ट लाईक mid-20s ॲट दॅट टाईम. आणि मग मी विचार केला की आता बस झालं, मी पुण्याहून मुंबईला आले. आणि मग मी अभ्यास केला सिनेमाचा, मी खूप पुस्तकं वाचली, मी आयुष्य जगून मग कामाला सुरुवात केली. कारण आर्ट ही असं आहे ना की आर्ट बरोबर आपण नेचर आणि सोसायटी आपल्याला शिकावीच लागते. कारण जर आपण आयुष्यामध्ये काय काय घडतात या गोष्टी जर इव्हॉल्व नाही झालो, ते शिकलो नाही, पुस्तकं नाही वाचले, जग नाही बघितलं, तर मी कुठलाही किरदार करू ना, मी कुठलाही भाग करताना मला ते आयुष्य दाखवावंच लागेल. म्हणजे बीट आता अँग्री इंडियन गॉडेसेसमध्ये नावाचा एक सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये माझा पहिला सिनेमा आहे तो. त्याच्यामध्ये मी एक लक्ष्मी म्हणून एक हे केलं, तर परत गॉडेसेस. तर त्याच्यामध्ये ती जी बाई होती, लक्ष्मीचं जे पात्र होतं मी, ती एक कोकण क्षेत्रामध्ये गोवाची कोकणी घरात काम करणारी बाई होती, आणि एक ती कोर्ट केसमध्ये एक अडकलेली आहे. तर असं बरंच आहे, जेव्हा समाज आपल्याला जास्त शिकवतो आणि त्या समाजातून शिकून मग मी एक पात्र
केलेलं आहे आणि त्यामुळे ते कदाचित कुठेतरी लोकांच्या लक्षात राहिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी सिनेमे किंवा माझे सिरीज वगैरे बघितलेले आहेत. तेच म्हणजे सेक्रेड गेम्स तर सगळ्यांच्या लक्षात आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्या व्यतिरिक्त जे जे काही काम तुझं आहे की ज्यातनं राजश्री देशपांडे ही इंटरनॅशनल लेवलला ओळख निर्माण झाली. अर्थातच सगळ्या भारतीयांना अभिमान आहे की एक मराठी नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजतंय या क्षेत्रामध्ये, याचा खरंच अभिमान आहे. तर सेक्रेड गेम व्यतिरिक्त काय काय प्रोजेक्ट्स की जे खूप गाजले? नाही, सेक्रेड गेम्स ऑफकोर्स खूप लोकांपर्यंत पोचलं. पण हे बघ, सुरुवात मी तुला सांगितलं, मी अँग्री इंडियन गॉडेसेस केला. तो सिनेमा टोरॉन्टो फिल्म फेस्टिवल कॅनडामध्ये असं टोरॉन्टो जे आहे तिथे असतो. टिफ म्हणून आहे, हा जगातला तिसऱ्या नंबरचा फिल्म फेस्टिवल आहे आणि खूप मोठा आहे. तिथे आमचा सिनेमा गेला. तिथे मी पहिल्यांदा रेड कार्पेटवर होते. कसा होता अनुभव? खूप खूप सुंदर अनुभव होता की एक आमच्या इथून म्हणजे मराठवाड्यामधून पहिली मुलगी मी होते. ऑफकोर्स त्याचा गाजावाजा नाही झाला, कारण काय म्हणजे बोलावं लागतं ना सतत, ते नाही केलं मी. पण मला असं वाटलं की माझ्या आईवडिलांना ॲटलिस्ट किंवा माझ्या घरच्या लोकांना, माझ्या नातेवाईकांना वगैरे खूप आनंद झाला त्याचा की अच्छा त्यांनी काहीतरी करून दाखवलं किंवा सुरुवात तरी झाली आहे. कारण मी जेव्हा कॉर्पोरेटमधून काम सोडून, मी ॲडव्हर्टायझिंगचं काम सोडून मी जेव्हा मुंबईत ॲक्टिंग क्षेत्रामध्ये आले किंवा सिनेमा क्षेत्रामध्ये आले, तेव्हा असं सगळ्यांना वाटत होतं की का करतीये हे तू. कारण सिनेमा हे असं क्षेत्र आहे ते लोकांना आत्तापर्यंत म्हणजे गावाकडे गावातल्या किंवा टियर 2 टियर 3 सिटीमध्ये आत्तापर्यंत असं वाटतं की अरे हे अवघड आहे, ही आहे, जगच वेगळं आहे. पण जर आपण काम केलंच नाही किंवा शिकलोच नाही तर जग कसं कळणार ना. त्यामुळे थोडं थोडं करून आपण आपले प्रिन्सिपल्स ठेवून, आपण आपल्या व्हॅल्यूज ठेवून, आपण समाज आपल्यासोबत ठेवून मग काम करत गेलो किंवा शिक्षण घेतलं त्याचं आणि मग काम केलं तर आहे हे सोपं, अवघड नाही आहे. म्हणजे मी खूप ऑडिशन्स देते, पण मी प्रत्येक ऑडिशन्समध्ये किंवा कुठलंही रिजेक्शन मी एक शिक्षण म्हणून बघते. मला असं वाटतं की अच्छा ठीक आहे, काहीतरी वाचायला मिळालं मला, काहीतरी परफॉर्म करायला मिळालं मला. त्यामुळे मी खचायचे खूप असे वेगवेगळे आले, म्हणजे असं नाही झालं की मी खचले नाही, प्रसंग नाही आले असं नाही आहे. पण मला असं वाटत होतं की दरवेळेस की अच्छा ठीक आहे, आज नाही झालं ना, उद्या करते, उद्या नाही झालं ना, मी परत तयारी करेल, मी परत उभी राहीन. कारण असं कधी झालं की बाबा झालंय रिजेक्शन आणि त्याच्यामध्ये थोडासा काहीतरी नर्वसनेस किंवा एक नाराज झाली आहे, मात्र तरी सुद्धा पुढचा आणखीन चांगला प्रोजेक्ट मिळालाय, आणखीन चांगलं काम करण्याची संधी मिळाली, असं कधी झालंय? नाही, बरेच असे प्रसंग आले. पण कसं झालं ना की आता अँग्री इंडियन गॉडेसेस हा जो पहिला सिनेमा होता त्याने मला खूप शिकवलं. ओके. तर त्या सिनेमाची स्टोरी अशी आहे की 6 मुली गोव्यामध्ये आहेत आणि तिथे काही त्यांच्यासोबत प्रसंग होतात. आता नावच आहे अँग्री इंडियन गॉडेसेस असं म्हणून, तर तिथे बरेच असे प्रसंग होतात जे मुलींसोबत होतात. आणि तो सिनेमा बनवताना माझे जे मेंटर होते, दिलीप शंकर म्हणून आहे, ते दिल्लीत असतात, आणि पॅन नलेन जे डिरेक्टर आहेत, आणि इवन बाकी जे माझ्या को ॲक्टर्स वगैरे होते. एक असा भाग होता ना, त्याच्यात मला खूप काही शिकायला मिळालं. आम्ही तो सिनेमा शूट करताना इतकं इव्हॉल्व झालो की बऱ्याच अशा गोष्टी होत्या. म्हणजे आम्ही 7 जणी आम्ही ज्या सोबत होतो त्या आम्ही आमचे एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगतो. त्यामुळे खूप काही असं वाटलं की असा सिनेमा करायला पाहिजे जो इव्हॉल्व्ड आहे, असा सिनेमा करायला पाहिजे ज्याच्यामध्ये व्हॉइस आहे, असा सिनेमा करायला पाहिजे जिथे एकमेकांना रिस्पेक्ट आहे, काहीतरी शिकायला मिळते आपल्याला, आणि एक चांगलं युनिट आहे. तर मला ते एक असा अनुभव पहिल्याच सिनेमामध्ये भेटला ना, त्यामुळे मला असं झालं की मी खूप काम नाही केलं आहे आत्तापर्यंत, पण मी ज्या लोकांसोबत काम केलेलं आहे ते मला खूप म्हणजे हे आहे की ते महत्त्वाचं आहे मला, की लोक कसे आहेत, स्क्रिप्ट काय आहे, मी काय करते, लोक काय करतायत, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात, काय आहे. आणि मी प्रश्न पण विचारले, मी शिकले पण, मी समजून पण घेतलं. म्हणजे आपण लर्निंग आणि अनलर्निंग जे म्हणतो ना, ते सगळं मी करत गेले. त्यामुळे मी खूप काही
कामं केलेली नाहीये, पण मी जेवढी कामं केलेली आहे ती काहीतरी अर्थपूर्ण असावीत. हां. आणि नाहीतर मग तेच करण्यामध्ये किंवा आपण प्रत्येक गोष्ट ही फक्त कमर्शियल स्पेसमध्ये फक्त पैसे जाण्यासाठी कमवण्यासाठी म्हणून नाही. हां, म्हणजे मला मी म्हटलं ना, की कॉर्पोरेटमध्ये मी फक्त पैसे कमवण्यासाठी मी नोकरी करत होते. मग एखादा प्रोजेक्ट घेताना तुझा काय विचार असतो की बाबा मी हा प्रोजेक्ट का घ्यायचा, त्यातनं समाजाला काय मेसेज जाणार आहे, की त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, फक्त मला पैसे मिळणार आहेत का त्याचा इतरांना देखील काही Absolutely. फायदा होणार आहे, हो, तर हा कारण विचार नेहमी असतो. अगदी नक्की असतो, कारण आर्ट हा समाजाचाच एक हिस्सा आहे ना. आपण जे सिनेमे करतो, आपण जे नाटक करतो किंवा आपण कुठलंही गाणं करतो, कुठलीही गोष्ट प्रत्येक हे त्याच्याने कितीतरी बदल होतो ना, बदल घडतो. बरं, या फिल्मचं नाव अँग्री इंडियन गॉडेसेस. बरं, गॉडेस आहे त्याच्यामध्ये, देवी म्हणजे, तर अँग्री इंडियन, मग हे काही असं मग आपण वादग्रस्त? नाही, वादग्रस्त म्हणजे ऑफकोर्स त्यावेळेस थोडंसं हे झालं होतं, की तुम्ही आमच्या गॉडेसेसला का अँग्री दाखवताय. पण तुम्ही जर कालीला बघितलं तर आणि आपण सगळे प्रत्येक ह्याच्यातून म्हणजे आज तुम्ही आजही आपण बघतो, की मुली सेफ आहेत का आपल्या कंट्रीमध्ये. आत्ताही तो एक भीती आहे. आजही बऱ्याच वेळा इक्वालिटीवर बोललं जातं. आज दीपिका पादुकोण सुद्धा त्यासाठी आज बोलतीये, की मी एवढे आवर्स काम करणार आहे. आणि हे आपल्याला म्हणजे एक खूपच म्हणजे आज एक इट्स सच अ बॅड थिंग की आपल्याला सांगावं लागतंय की आर मॅटर्निटी लिव्ह इज पार्ट ऑफ आवर जॉब, किंवा 8 आवर्स किंवा 10 आवर्स शिफ्ट इज पार्ट ऑफ आवर जॉब. आणि आज आपल्याला हे सतत सांगावं लागतंय की आम्हाला तुम्ही इक्वालिटी द्या, आम्हाला तुम्ही इक्वल पे द्या, आम्हाला तुम्ही इक्वल स्पेस द्या. तर कुठे आहे मग वाय आर वी नॉट अँग्री इंडियन गॉडेसेस? वी आर, राईट. आणि हे फक्त इंडियाचंच नाही आहे, हे जगभरामध्ये आहे. फक्त आपल्याच याच्यामध्ये या गोष्टी होतात असं नाही आहे खरं म्हणजे. बरं, सेक्रेट गेम्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळे ट्रोलिंग झालं किंवा मग अनेक काही अशा कमेंट्स आल्या असतील की ज्याला फेस करताना काय ती सिच्युएशन होती, कसं फेस केलं त्या सगळ्याला? नाही, आता सेक्रेट गेम्स मला असं वाटतं ना, की मला या गोष्टीचे खूप हे होते की सेक्रेट गेम्स सगळ्यांना माहिती आहे, पण ट्रायल बाय फायर कोणाला माहिती नाही. बरं, येऊया आपण त्याच्याकडे. मंटो नाही माहितीये, फेम गेम नाही माहितीये, अँग्री इंडियन गॉडेसेस पण माहिती नाही, आणि बरेच असे सिनेमे आहेत. आता इनफॅक्ट आता जस्ट यावेळेस रंगीन रिलीज झाला, तो पण माहिती नसेल. सो मला असं नेहमी वाटतं की जी गोष्ट फक्त वादग्रस्त होते, जी गोष्ट फक्त लोकांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातून पोहोचते, तीच पोहोचते अनफॉर्च्युनेटली. आणि जे काही चांगलं आणखीन काम केलं, सत्यशोधक पण माहिती नाहीये बऱ्याच लोकांना, की मी सावित्रीबाई फुले त्याच्यामध्ये क्या बात. हा, त्याबद्दल पण म्हणजे ते सावित्रीबाईंची भूमिका करणं म्हणजे परत तेच की बाबा आपण एखाद्या व्यक्तिमत्वाची जी भूमिका साकारतोय तेव्हा सावित्रीबाई करताना काय तुला अनुभव आले, म्हणजे स्वतः की सावित्रीबाईंचं काम अर्थात तू खऱ्या आयुष्यात सुद्धा करतेस, त्याच्याकडे तर आपण येऊयाच, मुलींसाठी शिक्षणाकरता किंवा त्यांच्या सोयीसुविधा, तर त्या सत्यशोधकचा काय अनुभव? सत्यशोधकचा अनुभव म्हणजे आता सावित्रीबाई करणं हे किती म्हणजे माझं असं खूप मोठं म्हणजे मी कुठेतरी पुण्य केलं असं जे मला ती भूमिका मिळाली आहे. कारण अवघड आहे. मला असं वाटतं त्यांचं एवढं काम आहे, एवढं सुंदर काम आहे, आणि एवढं म्हणजे केवढं कष्टाचं काम आहे त्यांनी केलेलं, आणि ते आपण पडद्यावर निभवणं हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. मी खूप अगदी मन लावून काम केलेलं आहे. आणि मला म्हणजे थँकफुली मला फिल्मफेअर मिळाला किंवा अवॉर्ड मिळाले त्याचे. पण मला वाटतं की सावित्रीबाई असो किंवा जसं आता मी इस्मत चुगताई त्यांचा पण एक बायोपिक केला होता ज्याच्यामध्ये मंटो म्हणून, किंवा मी नीलम कृष्णमूर्ती जी ट्रायल बाय फायरमध्ये केलेलं आहे, किंवा मी बाकीचे असे बरेच जे किरदार केले, जसं दुर्गा झालं किंवा लक्ष्मी झालं किंवा इवन सेक्रेट गेम्समधली सुभद्रा झालं. प्रत्येक कॅरेक्टर्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते. जसं सावित्रीबाईंची जी कारकीर्द आहे, जे त्यांचं जे काम आहे ते दाखवणं बऱ्याच वेळा आपण टेक्स्टबुकमध्ये आहे, पण बऱ्याच लोकांना आणखीनही माहिती नाही की सावित्रीबाईंनी काय काय काम केलेलं आहे. कितीतरी असे जण आहेत ज्यांना सावित्रीबाईंचं कामही माहिती नाही आहे.
कितीतरी असे लोक आहेत ज्यांनी ज्यांच्यासाठी फक्त हे काय सावित्रीबाईंनी शाळा बांधल्या आहेत, पण त्यांनी प्लेगमध्ये किती काम केलं, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी तर काम केलंच, पण त्याच्या चाइल्ड मॅरेजेसवर किती काम केलं. परत जेव्हा ज्योतिबा हे झाले त्याच्यानंतर त्यांनी किती मोठी कारकीर्द सत्यशोधकची पुढे नेली. खूप मोठं काम होतं त्यांचं. गावागावात जाऊन त्यांनी लहान मुलांसाठी का मुलींसाठी का असताना पण बायकांना एकत्र आणून कितीतरी कामं केलेली आहेत. तर हे सगळे बाकीचे ही कामं करत असताना आणि त्याच्यापेक्षा वेगळं सावित्रीबाई करताना काही वेगळा अनुभव आला आणि त्याला मिळालेला रिस्पॉन्स कसा होता? नाही, रिस्पॉन्स तर खूप चांगला होता. आय एम ग्लॅड की तो सिनेमा गव्हर्नमेंटनी टॅक्स फ्री पण केला आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला. आणि माझे बरेच म्हणजे आता मी एक सोशल वर्कर आहे, एक नभांगण नावाची एक संस्था पण चालवते, जवळजवळ 12-15 वर्ष झाले मला चालवून. तर माझ्या गावाखेडेगावांमध्ये लोकांनी बघितला तेव्हा त्यांना कळलं की मी एक ॲक्टर आहे. अदरवाईज 2020-21 पर्यंत लोकांना माहिती नव्हतं की मी एक ॲक्टर आहे. आणि त्यांना असं वाटायचं की एक आमची ताई आहे आणि ती आमच्याकडे येते आणि शाळा बनते किंवा हे काम करते, कारण मी दोघांनाही मी सेपरेट ठेवलं होतं. ओके. पण तेच आहे की आपले सिनेमे, सगळेच सिनेमे हे लोकांपर्यंत पोहोचवं हे मला नेहमी वाटतं. इवन ट्रायल बाय फायर सुद्धा हा नेटफ्लिक्सवर जो शो रिलीज झाला आहे, नीलम कृष्णमूर्ती, तिने एक जवळजवळ आता 27 वर्ष झाले, 27-28 वर्ष झाले, ती आजही उपहार सिनेमा हॉल केसमध्ये गेलेल्या तिचे 2 मुलांसाठी, आज ती फक्त त्या 2 मुलांसाठीच झगडत नाही आहे, ती त्या अख्ख्या फायर अँड सेफ्टी लॉज अँड रेग्युलेशनसाठी काम करते आहे इंडियामध्ये. तर तिची पण जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत मला असं वाटतं की ती पोहोचायला पाहिजे. आहे ती नेटफ्लिक्सवर, पण ती आय डोंट नो कशी, पण ती लोकांपर्यंत पोहोचवू, कारण अशा इन्स्पायरिंग ज्या स्टोरीज आहेत ते लोकांपर्यंत पोहोचल्या तर आणखीन काय काय जगामध्ये होतं ते पण लोकांना कळेल. जसं इवन इस्मत चुगताई सुद्धा, तिने सुद्धा एक 1940sला म्हणजे 1940मध्ये ती प्रोग्रेसिव्ह असोसिएशन रायटर्सच्या मध्ये होती आणि तिने त्यावेळेस स्त्रियांच्या संबंधावर खूप चांगलं काही लिहिलेलं आहे. तिने सेक्स वर्कर्स बरोबर खूप काही काम केलेलं आहे. मंटोसोबत तिने खूप काही लिहिलेलं आहे. तर अशा बऱ्याच लोकांची कारकीर्द ही लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या आणि या चांगल्या चांगल्या भूमिका करायला तुला संधी मिळाली ही एक चांगली गोष्ट. हा झाला अभिनय क्षेत्राचा भाग. मात्र त्याही पेक्षा वेगळी राजश्री देशपांडे कुणाला माहीत नसेल कदाचित, ते या आम्ही दुर्गाच्या माध्यमातून आम्हाला सांगायचे ते म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागामध्ये मुलींसाठी जे काय काम करणं तुमचं चालू आहे, तर त्याबद्दल काय आमच्या प्रेक्षकांना सांगाल, जे आत्तापर्यंत समोर आलेलंच नाहीये पण काम मात्र सुरू आहे? हो अगं, पण जसं खरं सांगू का, मी कुठलाही सिनेमे केले ना, तर जे लोक मला कास्ट करतात त्यांना हे नसतं कधी पडलं की मला किती लोक ओळखतात वगैरे. ते मला तसे काम देतात. म्हणजे जसं मी 2018ला सिक्रेट गेम्स आलं होतं, तेव्हा मी गावामध्ये शाळा बांधत होते आणि मला प्रत्येकाने सांगितलं की तू PR नाही करत आहे, तू बोलत नाहीये, कारण हा एवढा चर्चेत आहे, ते तू काहीच का बोलत नाहीये. म्हटलं माझ्यासाठी ती शाळा बांधणं आत्ता महत्त्वाचं आहे. आणि एक तर नवीन NGO, परत स्वतःकडे ऑलरेडी सपोर्ट नाही आणि अवघड होतं सगळं त्यावेळेस काम करणं मला. त्यामुळे मी गावामध्ये राहून कामच बघत होते. 2 वर्ष लागली मला. जवळजवळ 400 लोकांनी डोनेट करून हे करून लोकांना जमा करून मी ती पहिली शाळा बांधली. तर माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं. तसंच माझं दोन्ही साईडला हेच आहे, इवन ॲज अ ॲक्टर आणि ॲज अ सोशल वर्कर दोन्ही आहे की मी माझं चुपचाप काम करते आणि लोक बघतात. का म्हणजे त्याचा राजश्रीला त्याचा गवगवा करायला का आवडत नाही? कारण लोकांना जे करतोय ते जगासमोर आलं पाहिजे, त्यासाठी लोक बरेच प्रयत्न असतात किंवा सांगण्याचा प्रयत्न असतो. मग तुला असं का वाटत नाही तुम्हाला की बाबा मी जे करतेय ते लोकांना कळावं? नाही, पण खरं म्हणजे ना, ऍक्शन स्वभावच नाहीये. नाही अगं, माझ्यासाठी काय महत्वाचं आहे माहितीये का, माझ्यासाठी महत्वाचं आहे की ते काम व्हायला पाहिजे. ऍक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन कॉन्स्टंटली टॉकिंग अबाउट इट.
कारण आपण काय करतो, किती मी ते इंटरव्ह्यूज करणार, किती मी ते रील्स बनवणार किंवा किती मी ते यूट्यूबमध्ये बोलणार. ठीक आहे, ते करणारे पण बरेच असे लोक आहेत, पण माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की मी जमिनीवर राहून काम करणं. कारण तुमच्यासाठी तर सोपं आहे. एक यंत्रणा कामाला लावली तर तुमची पब्लिसिटी व्हायला काही हो, पण कठीण मला नाहीये. महत्त्वाचं नाहीये ना, ते यंत्रणं काम नाही करत ग, लोक करतात. यंत्रणं हे आपण नदी पुनर्वसनचं जे काम करतो, जसं पाण्यावर काम करतोय ना, 2015ला मी जेव्हा पाण्यावर काम करत होते तेव्हा मशीन हे एक त्याच्यामधलं एक कॅरेक्टर आहे. पण लोकांना एकत्र आणणं, लोकांना समजून सांगणं की हे तुमच्यासाठी आहे, किंवा गव्हर्नमेंटला पण उभं करणं की सांगणं की हे आपल्याला जरुरी आहे. शेतकऱ्यांना, बायकांना एकत्र आणून म्हणणं की तुम्हाला उभं राहायचंय तुमच्या गावासाठी, हे जास्त महत्त्वाचं. कारण यंत्रणा येऊन 15 दिवसात काम करू शकतील, पण वर्षभर लोकांना एकत्र येऊन सतत सांगणं की बाबा संडास बांध, तुला गरज आहे, हे महत्त्वाचं आहे, पाण्यावर काम कर, तुझ्या शेतामध्ये पाणी येईल, दारू नको पिऊ अरे. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणाला म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. कारण आपल्या खेडेगावामध्ये, म्हणजे मी मराठवाड्याची आहे, तिथल्याबद्दल मी सांगू शकते की आजही तू बघितलं तर शाळांची हालत खूप दुर्मिळ आहे, खूपच जास्त खराब आहे. पाण्यावर कितीतरी गावांमध्ये अजूनही काम केलेलं नाही आहे. संडास आहे पण अगं वापरत नाहीत कोणी. का? माझा सासरा जातो तिथे, माझं देवघर आहे तिथे, मी कसं वापरू? आज मोबाईल आहे सगळ्यांकडे, पण बघायचं काय हे कसं कळणार? डेटा पण फ्री आहे, मग काय बघणार त्याच्यामध्ये? मग हे एज्युकेशन स्पेसमधून आपण का नाही पडत? स्किल डेव्हलपमेंट नाही आहे आमच्या इथे आणखी नाही. बरं. मग हे सगळं मला यूट्यूबवर बसून मी कसं सांगू, जोपर्यंत मी त्यांच्यासोबत राहणार नाही. कारण मी तुला जसं मी सांगितलं, मी स्वतः शेतकऱ्याच्या घरातून आलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहे. माझे मामा पण शेतकरी होते, माझे बाबा पण शेतकरी. मला माहिती आहे की कुठे एक शेतकरी आळशी बनतो, कुठे तो एक शेतकरी घाबरतो, कुठे तो शेतकरी हो ना, कुठे तो शेतकरी म्हणजे त्याला खूप मेहनत करायचं आहे पण कुठलेही साधक नाही आहेत. कुठे शेतकरी कमी पडतो, कुठे शेतकऱ्याला आपण हे करतो, हे कुठे ना कुठेतरी मला माहिती आहे, कारण मी याच घरामध्ये वाढलेली आहे. बरं, मग ही प्रेरणा कुठून मिळाली की बाबा खेडेगावांमध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा आणि शिक्षण यासाठी काम करण्याची? प्रेरणा म्हणजे आता सांगितलं ना, मी त्या घरातून आहे, सुरुवात इथूनच आहे. आणि कसं ना की आता जेव्हा आपण काम करतो, आता खरं सांगू, मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये होते तेव्हा मी माझं काम, पैसे कमवणं किंवा गोष्टी विकत घेणं किंवा घर चालवणं, चांगले कपडे घालणं, आईला काहीतरी घेणं, हे करणं ते करणं, आपण तसंच चालतो. आणि हा प्रोटोकॉल आहे लाईफचा, आहे असंच जीवन जगतात बरेच लोक. त्याच्यामधून मला असं वाटत होतं की मला कुठेतरी एक क्लस्ट्रोफोबिक झालं होतं, कारण माझ्याकडे आर्ट होता, लहानपणापासून आर्ट होता, त्याच्याकडे मी दुर्लक्ष देत देत मी फक्त कॉर्पोरेटमध्ये असं काम करत होते. मग जेव्हा तिथून मी एकदा असं झालं ना की आपण खूप असं जेव्हा बंद करून ठेवतो तेव्हा आपल्याला श्वास नाही घेता येत, तसंच झालं माझं. आणि जेव्हा मी बाहेर पडले आणि जग बघायला लागले, आपल्याकडे बघायला, म्हणजे आपल्या रूट्सकडे जेव्हा बघायला लागले, तेव्हा असं कळलं की अरे खूप काम करायचं बाकी आहे. एका सिनेमामध्ये सुद्धा एक ॲक्टर म्हणून सुद्धा मला वाटतं की बऱ्याच स्टोरीज आहेत ज्या मला सांगायच्या आहेत. एक सोशल वर्कर म्हणून सुद्धा मला असं आहे की खूप काम करायचं आहे ग्राउंडवर. कारण सिनेमे तर खूप बनले आहेत, डॉक्युमेंटरीज पण खूप बनल्या आहेत, रिसर्च पेपर पण खूप आहेत, यूट्यूब चॅनलवर पण खूप बोललेलं आहे, प्रत्येक मीडिया हाऊसमध्ये सुद्धा बरेच याचे संवाद झालेले आहेत. बरं, पण मग का नाही बदल घडला? का आजही मराठवाड्यातले किंवा इव्हन जगात अख्ख्या याच्यामध्ये, महाराष्ट्रच नाही, मी पूर्ण भारताचं किंवा बाहेरचं पण म्हणते मी, का आजही ग्राउंड लेवलवर काम नाही होते, ॲक्शन होत नाही आहे, नुसतेच बोलून काही होत नाही.
त्यामुळे मी फक्त खूप खूप कमी राजश्रीचं काम बोलते. हे फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही, तर ऍक्च्युअल त्या घटकाला अगदी शेवटपर्यंतच्या त्या माणसाला मदत झाली पाहिजे, त्याला सोय उपलब्ध झाली पाहिजे यासाठी आहे. तर 2018 पासून जी सुरुवात केली, आतापर्यंत किती शाळा बांधल्या आहेत? मी हे ॲक्च्युली 2015 पासून सुरुवात केली. बरं, हां. 2015ला मी पहिलं पाण्यावर काम केलं होतं आणि नंतर मग मी 2016-17ला मी टॉयलेट्स बांधले, तिथे संडास बांधले त्याच गावामध्ये. नंतर त्याच गावामध्ये 2018ला शाळा बांधायला सुरुवात अशी केली. पर्टिक्युलर कुठल्या एका गावाला दत्तक घेऊन सुरुवात वगैरे केली आहे की मी काय एक केलं? असंच म्हणजे बरंच रिसर्च करत होते. मी आणि आई आम्ही ॲक्च्युली झालं काय, मी नेपाळला होते हां. अर्थक्वेक नंतर, तिथे काम करत होते आणि अर्थक्वेक 2015ला झालं होतं. त्याच्या अगोदर पण मी 2-3 वर्षापासून म्हणजे 2010 पासून मी व्हॉलंटियर बरंच वेगवेगळ्या ठिकाणी करत होते. तसंच मी व्हॉलंटियर अर्थक्वेक ला तिकडे गेले होते. तिथे आम्ही जवळजवळ महिनाभर काम केलं आणि बरेच काम केलं तिकडच्या गावामध्ये. एक एपिक सेंटर होतं तिथे नेपाळच्या तिथे आणि काम झाल्यानंतर असं वाटत होतं की नाही झालंय काम. आपण लोकांमध्ये बदल घडवलाच नाहीये. आपण काय केलं, आलोय, घर वरवर बांधलं, फक्त ते केलं, हे केलं, ते दिलं, जे जे लागत होतं ते दिलं आपण. आणि माझ्याकडे 15 मुलं होती, ऑर्फन मुलं होती, ज्यांचे आईवडील हे झाले होते नेपाळच्या ह्याच्यामध्ये. आणि असं जाताना मला खूप खंत वाटत होती की नाही, आपण एम्पावर नाही केले, आपण शिक्षणाबद्दल काही बोलत नाही, आपण काहीच नाही आहे इथे. आणि त्या जे मुलं होती माझ्याकडे, असं दिसत होतं की ते ट्रॅफिक्ड चिल्ड्रनमध्ये जातील कुठेतरी. त्या मुलींचं काय होईल माहिती नाही, मुलांचं काय होईल माहिती नाही, शिक्षणाचा काही पत्ता नव्हता तिथे. त्यामुळे ती एक भीती होती आणि त्या भीतीमध्ये खूप मला डिप्रेशन आलं होतं. आणि मला आठवतं मी त्यावेळेस घरी आले आणि आई मला सतत हे करत होती की तू नेपाळ हा खूप दूरचा भाग आहे, आपण तिथे नाही तू हे करू शकणार, पण तू आपल्या गावात, आपल्या म्हणजे तू महाराष्ट्रात. तू जर तुझं मागे वळून बघितलं तर खूप काम आहे. असं नाही की काम नाही आहे. तू मागे वळून बघ, तिथून सुरुवात कर आणि तुला उत्तर मिळेल, तुला शिकायला मिळेल. आणि मग तिथून आम्ही मग बऱ्याच गावामध्ये फिरलो. मग काही असं सर्वे केला हा, एक सर्वे केला की कुठे कुठे काय काय चाललंय, काय होतंय. आणि तसं एक निग्लेक्टेड असं गाव होतं जे औरंगाबादच्या डिस्ट्रिक्टमध्ये येतं, पांढरी म्हणून. तिथे आपण जेव्हा गेलो होतो ते तिथे एक असंच तिथे मी सुरुवातीला म्हटलं की अरे तुम्ही मग सरपंच का नाही काम केलं, तुमच्या ग्रामसेवकाने काम नाही काय केलं, तुमचं CEO किंवा कलेक्टरकडे का नाही गेला तुम्ही. तर एक म्हातारी बाई होती तिथे. ती मला म्हटली की हे बघ, नाही झालं ना, नाही केलं कोणी काम, तू काय करणार आहेस मला ते सांग. तर हा प्रश्न जेव्हा आपल्याकडे येतो, जेव्हा तेच म्हणतो ना की आपण एक बोट दाखवतो ना, आपली चारी बोटं आपल्याकडे बघतायत आणि ते चारी बोटं आपल्याकडे बघून आपल्याला प्रश्न विचारतायत की तू फक्त बोटच दाखवत बसणार आहेस का लोकांना, किंवा कोणालाही म्हणते मी, मग तू काय करणार आहेस. तिथून सुरुवात माझी झाली. आणि आई माझी एक माझी दुर्गा आहे, त्यामुळे तिने मला बरंच हे केलं. ती स्वतः शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेली आहे. ती स्वतः माझी आई तिच्या गावातली पहिली मॅट्रिक आहे इनफॅक्ट. वा. तिला खूप शिकायचं होतं, पण तेच आहे ना की 3 मुली, मग मुलींचं लग्न कसं होणार, मग मुली काय करणार, याच्यातून जेव्हा होतं तेव्हा तुम्ही फक्त 4-5 कामं करतात. म्हणजे ती जेव्हा नोकरी करायची तेव्हा नोकरी करता करता ती बाकीचे ऑड जॉब्स पण करायची, टू सपोर्ट अस, टू गिव्ह अस एज्युकेशन आणि आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी ते सगळं काही करत होती. सो तिने मला त्यावेळेस जो काय एक सपोर्ट भरोसा दिला, एक सपोर्ट सिस्टम दिलं. आणि तिथून मग मी एका गावापासून सुरुवात केली. मग लोकांना जमा केलं, गावामध्ये बसून राहून काम केलं. आणि मग त्यावेळेस मसान नावाचा एक सिनेमा आला होता, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. तर त्याने सायमल्टेनियसली हे सुद्धा काम सुरूच होतं हां, म्हणजे. नाही, मी हे सांगते की मसान चे जे डिरेक्टर आहे त्यांना जेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं, तो नॅशनल अवॉर्ड मनी आपल्याला त्यांनी त्या पाण्याच्या कामाला दिला. कारण तेव्हा मी NGO नव्हती हे केली, हां. तर मग सपोर्ट कुठून येणार, पैसे कुठून येणार. मग तिथून मग ते मला जे नॅशनल अवॉर्डचे जे पैसे होते तिथून आपण सुरुवात केली. मग थोडे बहुत गावातल्या लोकांनी एकत्र केले. असं करता करता तो पहिलं हे केलं. मग नंतर परत तिथेच राहून मग आपण संडासावर काम केलं. मी पंचायत समितीमध्ये 4-4, 5-5 तास बसायचे. मी म्हटलं माझ्या शेतकऱ्यांना म्हणायचं तुम्ही पण या, बसा माझ्यासोबत. मीटिंग नाही मिळत आहे ना, मी थांबते इथे. कशी नाही मिळत, थांबूया आपण, वाट बघूया, येतील सर.
करतील कारण त्यावेळेस 12,000 रुपये मिळायचे संडास बांधायला. बांधण्यासाठी, तर मी थांबायचे तिथे. कारण मला असं वाटायचं त्यांना कळू दे की मी बसतीये इथे तुमच्यासोबत. कारण नाहीतर ते म्हणतात आम्ही आमचा वेळ जातो इथे, कशाला बसून करायचं. मी म्हटलं मी थांबते तुमच्यासाठी, तुम्ही नका थांबे, तुम्ही जा शेतीत काम करा, मी थांबते, मी बघते काय होतंय. तर हे कसं बॅलन्स करता म्हणजे हे अभिनयाचं क्षेत्र, सोशल वर्क, कसा वेळ म्हणजे अर्थात काढला तर वेळ मिळतो आणि काढली तर सवड आहे, तर ते कसं सगळं ऍक्च्युली मॅनेज? खूप वेळ मिळतो. मी एवढं म्हणजे एक तर मी सिनेमामध्ये सुद्धा किंवा सिरीजमध्ये सुद्धा मी खूप विचार करून आणि चांगले लोक आहेत का, चांगलं काम आहे का, हे सगळं बघून मी काम करते. त्यामुळे खूप काम नाही करत मी. माझ्यासाठी स्क्रिप्ट ही इम्पॉर्टंट आहे, लोक इम्पॉर्टंट आहे, काय व्हॉइस आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे माझं असं मी खूप मोजकेच सिनेमे केले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त असं आहे की माझं सोशल वर्कचं असं आहे की मी जे सिनेमामध्ये माझा जो व्हॉइस आहे, मला असं वाटतं की मी सिनेमे करणार. बदल घडवण्यासाठी तुम्हाला जमिनीवर यावंच लागेल. त्यामुळे मला तो एक प्रश्न आहे नेहमी. जसं हा प्रश्न ॲक्च्युली ना टोरॉन्टोमध्ये एका जर्नलिस्टने मला विचारलं होतं. जेव्हा त्याने मला विचारलं की तुमच्या भूमिकेबद्दल सांगा की काय आहे, तर मी म्हटलं त्यांना की अशी लक्ष्मी एक अशी बाई आहे जी कोर्ट केसमध्ये फसलेली आहे आणि थ्रूआउट त्या सिनेमामध्ये ते एक लढा लढती आहे. तर त्याने मला म्हटलं की व्हॉट डू यू थिंक, की हा लढा संपला आहे? म्हटलं नाही. मग तर त्याने मला विचारलं की तुम्हाला असं वाटतं सिनेमाने हा लढा संपेल? म्हटलं नाही संपणार. आपण सगळं काहीही करो, कितीही लिहो, कितीही आपण हे करो, आपण एक मात्र आहोत. जोपर्यंत आपण त्या जमिनीवर जाऊन काम नाही करणार तोपर्यंत बदल घडणार नाही. जोपर्यंत आपली गावं, खेडेगावं, शहर सगळे एकत्र नाही येणार तोपर्यंत बदल नाही घडणार. आपल्याला जमिनीवर जाऊन काम करावंच लागणार. कलाकार आणि प्रसिद्धी हे तर समीकरण आहे. म्हणजे कलाकार असला की तो आपोआप प्रसिद्ध होतो. मात्र मग या प्रसिद्धीपासनं लांब राहणं हे का म्हणजे पसंत केलंय पहिल्यापासनं? नाही, लांब राहणं असं नाहीये ग. खूप मी एक तर ना फार मिनिमलिस्टिक आयुष्य जगते. माझ्यासाठी आता ही माझ्या आईची साडी आहे. ही जवळजवळ आता माझा नेफ्यू जो आहे तो आता 21-22 वर्ष झालाय. ही 22 वर्ष जुनी साडी आहे. वा वा माझ्यासाठी हे डिझायनर वेअर आहे. वा, क्या बात. त्यामुळे मला असं होतं की मिनिमलिस्टिक आयुष्य आहे, काय लागतं आपल्याला. आणि प्रसिद्धी करण्यासाठी तुम्हाला तसं बघितलं तर थोडे बहुत पैसे पण लागतात. कारण एक बिझनेस स्पेस पण आहे ना बऱ्याच मग लोकांसाठी. ते पैसे त्या सोशल वर्क मध्ये वापरायचे का? ॲब्सोल्युटली. हा तो अख्खा वेळ माझा याच्यामध्ये जातो, सोशल वर्कमध्ये जातो. मी खूप कमी लोकांना भेटते इथे. माझं खूप नेटवर्किंग असं खूप कमी आहे तसं बघितलं तर. आणि लोकांना माहिती आहे की अरे राजश्री नाही आली म्हणजे ती गावात असेल. पण मी शूटमध्ये असते ना, मी काम मला द्या, मी काम चोख करेल तुमचं. पण मी त्यानंतर मग मला असं तुम्ही मला एक तर खूप असं वाटतं की अरे यार पब्लिसिटीसाठी असं जावं, मग तिथे बसून तेच सांगा. म्हणजे असं होऊन जातं की काय बोलणार आता. आणि मला प्रमोशन्स वगैरे हे या सगळ्या गोष्टी मग हो ऍक्च्युली. आणि तुला मी खरं सांगू, म्हणजे बऱ्याच वेळा आता पॉडकास्ट एक सुरू झालेलं ना, तर पॉडकास्टमध्ये मला एकाने सांगितलं होतं की प्लीज आपण ना तुम्ही मला कोट्समध्ये द्या, बोला, म्हणजे आम्ही ते रील्समधून व्हायरल करू. आणि मी म्हटलं मी आयुष्यात कधी कोट्समध्ये बोलले नाही, कारण इतकं काही बोलण्याचं आहे ते मी असं कोट्समध्ये एखादं असं कसं बोलू. मला फार अवघड पडतं. म्हणून मी ना खूप कमी लोकांना भेटते. तुम्ही मला बोलवलंय म्हणून मी आले. इतकं प्रेमाने मला त्यांनी तुमच्या टीमने बोलवलं, परदेशी यांनी बोलवलं आणि म्हणून मी आले. नाही तर मला असं वाटत होतं की काय बोलू मी. त्या निमित्ताने तरी हे सगळं सोशल वर्क तुमचं किंवा हे सगळं काम न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ते अख्ख्या जगासमोर पोहोचणार आहे. साडीचा जो उल्लेख केला त्यामध्ये म्हणजे काय आईचं आणि तुमचं कसं नातं आहे? म्हणजे खऱ्या आयुष्यातली दुर्गा म्हणजे कोण? आई आहे माझी. खूप खूप मेहनत केली ग तिने. खूप खूप जास्त मेहनत केली. आणि कसं ना की आपल्या इथं आजही बायकांना थोडा सपोर्ट नाही मिळत. त्यावेळेस तिने हे सगळं सांभाळलं आम्हाला.
खूप अवघड होतं तिच्यासाठी. आईची साडी नेसल्यावर काय फील असतो? मी आईचीच साडी जास्त घालते माहितीये रेड कार्पेटवर. प्रत्येक रेड कार्पेट म्हणजे मी बापरे, असं काय ठरवलेलं असतं काय? कसा कॉन्फिडन्स येतो का? अगं मी कुठली इव्हन कोणी मला जर साडी गिफ्ट देतं ना, तर मी आईला म्हणते तू एकदा घाल आणि ती घालून मग मला दे. आता हे पाटल्या ह्या पण आईच्याच आहेत माझ्या. आईने मला दिलेल्या आहेत. मी म्हणते तू एकदा घाल आणि मला दे. कारण माहीत नाही काय की एकदा तिची साडी किंवा तिचं काही घालून ना मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मला असं वाटतं की मी कुठलंही काही म्हणजे जग जिंकू शकते. कारण तिचा मला सपोर्ट आहे. हे सगळं काम करण्याला. हो नाही म्हणजे एक कुठेतरी असं वाटतं ना की हा ती आहे माझ्यासोबत. ती आहे म्हणजे ती इथं समोरच आहे. आणि पण आणि ॲक्च्युली हा खूपच छान बॉन्ड आहे. आणि जशी प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते, तशी तुम्हाला ती दुर्गा जशी वाटते, म्हणजे खूप असं डॅशिंग, किंवा दुर्गा म्हटलं की आपण एक अवतार समोर येतो, की बाबा फक्त अशी रडतखडत बसणारी नाही, कितीही खडतर काही प्रवास असला, सिच्युएशन काही असली तरी सुद्धा त्यावरती मात करणारी किंवा त्यातून ओव्हरकम होणारी अशी. तर कसं वर्णन एखाद्या तुमच्या दृष्टीनं? आई हां. आईबद्दल आपण बोलत होतो, हो आय नो. जी तुमची आयुष्यातली, खऱ्या आयुष्यातली दुर्गा आहे. आहे. नाही आई मी खरंच मी ना लहान होते ना मी जेव्हा लहान होते ना तेव्हा आई खूप स्ट्रिक्ट होती. आजही आहे, आत्ताही आहे ती खूप स्ट्रिक्ट. म्हणजे खरा तो दुर्गावतार हो तेव्हापासून बघितलेला आहे. त्यावेळेस हो त्यामुळे आणि तिला असं होतं की अभ्यास करायचा. तेव्हा थोडं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचं एवढं प्रेम नव्हतं. त्यामुळे ठीक आहे नाचते बिचते मिमिक्री वगैरे करते. बाबांना खूप आवडायचं. पण आईला असं होतं की अभ्यास कर. समाज आपल्याला जगू नाही देणार. अभ्यास कर, काहीतरी बन काहीतरी. कारण आयुष्यभर ते तसंच बघत आले ना ती लहानपणापासून तिच्या. त्यामुळे ते खडतर आयुष्य तिचं जे तिने जगलं, तिला नेहमी वाटायचं की माझ्या मुलींनी काहीतरी करावं. म्हणून तो एक जो प्रवास होता पूर्ण. आणि त्यावेळेस असं वाटायचं की आई का मारते एवढी, का एवढी चिडते, का अभ्यासाला हे करते. मला खेळायचंय, मला नाचायचंय, मला नाटकात भाग घ्यायचा आहे. तर तेव्हा ते नव्हतं. कारण मला समजू शकतं, मला तेव्हा नव्हतं समजत. मला खूप राग यायचा. त्यामुळे मी तिला हिटलर म्हणायचे की हिटलरसारखं वागते, मला खूप रागवते वगैरे. त्यामुळे एक असा वेळ गेला ना की ज्यावेळेस मला खूप राग यायचा तिचा आणि मला नाही आवडायचं तिच्याशी बोलायला. मग मग जेव्हा मी पुण्यामध्ये शिकायला गेले, मी सिम्बायसिसमध्ये लॉ करत होते, तेव्हा जेव्हा एक आयुष्य सुरू झालं आणि मग मी नोकरी करावं लागली, तेव्हा पण एक राग होता की का आपण श्रीमंत नाही आहोत, का मला माझ्या हॉस्टेलची फीस भरायला किंवा माझं रेग्युलर याच्यासाठी मला नोकरी करावी लागते. पण मी पार्ट टाईम नोकरी करायचं कारण माझी जिद्द होती की मला बाहेर शिकायचं आहे. औरंगाबादमधून बाहेर. तर आई मला म्हणत होती की बघ तू जातीयेस खरं, पण आम्हाला परवडणार नाही तुझं शिक्षण करणं तिथे. मी म्हटलं नाही मी करेल. कारण मला बाहेर पडायचं होतं, मला दूर जायचं होतं. कारण मला असं वाटायचं की सतत ते काही आपण हे नाही विकत घेऊ शकत, आपण ते नाही करू शकत, आपल्याला एवढंच मिळेल, एवढंच हे होईल. त्यामुळे मला ते असं वाटायचं मला बाहेर पडायचं मला. आणि तीच मुलगी त्यांची आज दुसऱ्या गावांमध्ये शाळा बांधते. आय नो. कारण तेच ना की तिने आयुष्यभर ते बघितलं होतं आणि तिला असं वाटत होतं की माझ्या मुली तिथून बाहेर पडाव्या आणि त्यांनी काहीतरी करावं. तेव्हा हेच होतं ना की तू डॉक्टर, इंजिनियर, लॉयर आणि जसं मी तुला म्हटलं की ते बन म्हणजे तुझं आयुष्य सुखात जाईल. पण मग ते करता करता एक जो दुरावा आला तेव्हा कुठेतरी असं झालं की तो एक जण तेव्हा कुठेतरी मला समाजामध्ये राहून कळलं की नाही आई म्हणते ती बरोबर पण आहे कुठेतरी. आणि मी चुकते की हे विचार करून की माझी आई वाईट आहे म्हणून, की माझी आई मला त्रास देते म्हणून. हे चुकीचं आहे. कारण तिने तसंच आयुष्य बघत गेलेली आहे ना ती.
आणि मी जेव्हा समाजाकडे बघायला गेले तेव्हा मला कळलं की अरे मी का उगीच आईला दोष देते, कारण तिने तोच समाज बघितला आहे, तेच आयुष्य जगलेली आहे आणि मला त्या समाजाला बदलायचं आहे. ज्या समाजातून माझी आई किंवा मी आलेली आहे, मला त्या समाजाला समजून सांगायचं आहे की आपण काहीही करू शकतो. मी त्या समाजाला सांगते की इव्हन आपण तिथे राहून सुद्धा आपण खूप काही समजू शकतो, आपण खूप काही करू शकतो. आणि म्हणून माझा जो एक प्रवास आहे की बाबा जर माझ्या गावामध्ये आज माझ्या आईच्या गावामध्ये किंवा माझ्या बाबांच्या गावामध्ये की त्यामध्ये जर शेती असती तर खूप आम्ही चांगले शेतकरी होऊ शकलो असतो, किंवा तिथे स्किल डेव्हलपमेंट मिळालं असतं, आम्ही दुसरं काहीतरी काम करू शकलो असतो. पण गावाखेडेगावामध्ये हेच नाही आहे ना. आज आपण पाणी नाही आहे, शाळा नाही आहे, टॉयलेट्स नाही आहे, बेसिक गोष्टी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट नाही. आज विमेन आपण एम्पॉवरमेंटबद्दल म्हणतो, पण आज बायकांकडे त्या 3-4 महिने जे शेतीच्या मधले काम करतात त्याच्या व्यतिरिक्त कामच नाही आहे. तर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त पेपरवर आहे किंवा काही यूट्यूब चॅनल्सवर आहे, पण आपण जर खरंच गावागावामध्ये आतमध्ये घुसून जेव्हा बघतो ना तेव्हा नाही आहे. खूप खूप वेळ लागेल त्याला. आणि मला वाटतं करेक्ट हेच राजश्रीने हेरलंय आणि त्यासाठी हे काम जे सुरू आहे, स्वतःचं अभिनय करिअर आणि त्याचसोबत हे सोशल वर्क, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. या पुढे सुद्धा अगदी म्हणजे ज्या गोष्टी सरकारकडनं करणं अपेक्षित आहे ते एक कलाकार कुठेही प्रसिद्धी किंवा गवगवा न करता या सगळ्या गोष्टी करतेय, ही आजच्या कार्यक्रमातली खरी आपली दुर्गा आहे. त्याबद्दल खरंच आता तू जे सरकारबद्दल बोलतीये की बघ सरकार पण काम करतंय, पण बऱ्याच वेळा असं होतं की काही गोष्टी लिहिलेल्या आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जर आपल्याला म्हणजे जे बोट आपण मागे बघितलेले आहेत आणि एक बोट जो समोर दाखवलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जण येत आहे. आपले स्वतः गावातले लोक पण येतात, शहरातले लोक पण, प्रत्येक जण त्याच्यामध्ये दोषी आहे आणि आपल्याला प्रत्येकाला काम करावं लागेल. आणि जरुरी नाही की फक्त तुम्ही गावामध्ये जाऊनच काम करा, आपल्या आजूबाजूला पण खूप काही कामं आहे जे आपण करू शकतो. तर या अभिनय क्षेत्रासोबतच सोशल वर्क जे सुरू आहे त्याच्यासाठी सुद्धा राजश्री खूप खूप शुभेच्छा. Thank you so आणि much. आम्ही दुर्गाच्या निमित्ताने इथे येऊन आमच्याशी खूप छान गप्पा मारल्या. जे लोकांना माहित नाही, जे आम्हाला माहित नाही, त्या खूप साऱ्या गोष्टी समजल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर न्यूज 18 लोकमतच्या आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. नमस्कार.